मौजे-थेऊर ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने वॉर्ड आरक्षण व सदस्य आरक्षण प्रक्रियेमध्ये गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे। आज थेऊर येथे ग्रामसभा होणार आहे अशी काल नोटीस पडली बऱ्याचशा ग्रुपवरती थेऊरच्या आणि अचानक रद्द झाले असं पण सांगण्यात आलं। तर याची माहिती तुम्हाला होती का? सदरच्या पत्राबाबत ग्रामपंचायत कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही। या संदर्भात आपण कोणत्याही प्रकारची ग्रामसभा लावलेली नाही। म्हणजे जसे वरिष्ठांचे विभागाचे कृषी विभागाचे जे काही आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो। दवंडी देऊ सर सभा या संदर्भात आज जी सभा होणार होती ग्रामसभा ती रद्द करण्यात आली, त्याचं कारण काय सांगण्यात आले का? सदरची सभा ही ग्रामपंचायतीने लावलेलीच नव्हती। मी सविस्तर तुम्हाला घटनाक्रम सांगतो। 12 जून रोजी थेऊर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। त्या ग्रामसभेत आरक्षणासंबंधित विषय होते। तर संबंधित अधिकाऱ्यांनी जे काही आरक्षण काढलं होतं ते त्यांनी आम्हाला रीतसर सगळ्या त्यांच्याकडे जे गाईडलाईन्स दिल्या होत्या माननीय हायकोर्टाने माननीय निवडणूक आयोगाने जे काही गाईडलाईन्स दिल्या होत्या त्या गाईडलाईन्सला अनुसरून सर्व वार्ड रचना आणि वार्ड रचनेनुसार त्यांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं। ते सर्व आरक्षण सर्व ग्रामस्थांना मान्य होतं। त्याच्यात कोणाचाही काय आक्षेप असण्याचं कारणही नव्हतं आणि तसं त्याचं काम मला वाटलंही नाही आहे। त्यामुळे आम्ही काय कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे। पण जे काही शासन त्यांनी निवडणूक आयोगाने जे 19 तारीख ते 25 तारीख जे ऑब्जेक्शन घेण्याची ठेवली होती त्या दरम्यानच्या काळात काही तिथं हरकती नोंदल्या गेल्या किती गेल्या त्याचं काही त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही की एवढ्या हरकती आल्यात किंवा तेवढ्या आल्यात। त्याच्यानंतर त्यांनी 3 तारीख जाहीर केली होती की 3 तारखेला जे काही हरकती आहेत त्याच्यावर हिअरिंग केलं जाईल आणि 5 तारखेला त्याच्यावर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अभिप्राय मागवून त्याच्यावर त्यांचा फैसला होणार आणि 8 तारीख ही जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी होऊन त्याच्यानंतर ते आरक्षण कंप्लीट धरलं जाईल आणि 10 तारखेला समस्त ग्रामस्थांना ग्रामपंचायतमध्ये बोलवून तिथं त्यांच्यासमोर ते आरक्षण हे जाहीर केलं जाईल की तुमच्या गावचं हे आरक्षण अशा अशा वार्डप्रमाणे आहे। आता दरम्यानच्या काळात काय माशी शिंकली, कुणाचा काय हेतू होता, काय झालं, कसं झालं याच्याबद्दल आता आपण काही बोलू शकत नाही आहे, कारण त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे खूप मोठा विषय येतो। परंतु हे जे काही अधिकाऱ्यांनी जे चालवले 3 तारखेला जे हिअरिंग ठेवलं होतं ते 3 तारखेऐवजी त्यांनी 1 तारखेलाच केलं। कशासाठी केलं, कुणाला बोलवून केलं, गावात काही कुणाला माहिती नाही, दवंडी नाही, नोटीस नाही, काही नाही, ह्याच्याबद्दल त्यांनी काहीही स्पष्टीकरण दिलं नाही। आम्ही 3 तारखेला तिथं हजर होतो। आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचं हिअरिंग 1 तारखेलाच झालेलं आहे म्हणून आणि त्या दिवशी तुम्ही का हजर झाला नाही। आता आम्हाला जर 3 तारीख जाहीर होती, 1 तारखेची नोटीसच नव्हती कुठं जाहीर झालेली, त्यामुळे आम्ही तिथं जाऊ शकलो नाही, त्यामुळे आम्ही त्यांना काही कोणतंही उत्तर देऊ शकलो नाही। त्याच्यानंतर जे काही आरक्षण होतं ते जे काही तिथं झालं, जे काही हिअरिंग झालं त्याच्या संबंधित आम्हाला कुठलीही कल्पना देण्यात आली नाही किंवा काही त्याची जाहीर प्रसिद्धीही नाही पब्लिकमध्ये। त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांची सही होऊन 8 तारखेला आरक्षण हे फायनल होणार होतं आणि 10 तारखेला त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार होता आणि 10 तारखेला त्याची प्रसिद्धी केली जाणार होती। आता 10 तारीख गेली, संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्यांच्या सर्वांचे आरक्षण जाहीर झालेले आहे। परंतु फक्त थेऊर असं काही आहे किंवा त्या थेऊरमध्ये असं काही कुणाचा जीव अडकला आहे की त्यांचंच फक्त आरक्षण राखून ठेवलं, त्याच्यावर कुठलीही वाच्यता नाही आहे, कुठल्या अधिकाऱ्याची जाहीर नोटीस नाही आहे, कुठली प्रसिद्धी नाही आहे किंवा काहीच नाही आहे। हा कुणाच्याच स्वार्थासाठी चाललं आहे, काय चाललं आहे, ह्याच्यात काय गोंधळ चालला आहे, कोणत्या अधिकाऱ्यांनी काय कुणाची हातमिळवणी केली, कुणाच्यासाठी चाललं आहे हा त्यांनी जनतेसमोर येऊन जाहीर करावं आणि त्याच्यानंतर जे काय असेल ते जनतेला जर मान्य असेल तर ते जनता मान्य करेल, नाहीतर आम्ही आज सकाळी 11 वाजता आम्ही मान्य हायकोर्टात अपील पिटिशन दाखल केलेलीच आहे। जे काही न्याय होईल तो आम्हाला कोर्टाकडून मान्य राहील। आज ग्रामसभा होती आणि ती काल जाहीर केलं ग्रुपवरती सगळ्या तुमच्या आणि अचानक कॅन्सल झाली। ग्रामसभा नक्की कशाची होती? ग्रामसभा ही फेर आरक्षणासाठी आहे असं आम्हाला म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरून समजलं। ते काय अधिकृत ग्रामपंचायती पुढं काय नोटीस नव्हती किंवा त्याची काही दवंडी नव्हती, परंतु आम्ही त्या ग्रामसभेच्या हेतूने ग्रामसभेत जमा झालो। जमा झाल्यानंतर इथं आल्यानंतर माननीय ग्रामविकास अधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला संबंधित काही नोटीस आलेली नाही किंवा आम्हाला त्याचं काही नोटिफिकेशन मिळालेलं नाही आहे, तिथं ग्रामसभा आहे की नाही आहे मला पण सांगता येतं नाही, मी ती चौकशी करून सांगतो। त्यांनी चौकशी केली तर त्यांना ग्रामसभा कॅन्सल झाली आहे
आणि ग्रामसभा घ्यायची का नाही घ्यायची हे सुद्धा त्यांना कुठली पूर्वकल्पना दिलेली गेली नव्हती. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा इथं ग्रामसभा नाही आहे, जे काही तारीख ठरेल किंवा जे काही माझ्या पद्धतीने मला जे काही पत्रव्यवहार करता येईल किंवा मला कोण पत्र पाठवेल त्यावेळेस मी तुम्हाला गावात दवंडी पिटवून 3 दिवस 7 दिवस काय असेल, समजा तातडीचे असेल तर 3 दिवसात करेल आणि तातडीची नसेल तर 7 दिवसाची मुदत देईल आणि मी तुम्हाला रितसर जे काय असेल ते दवंडीचं कळवेल. तर आरक्षणासाठीच ही खास चाललं होतं त्यांचा उठाठेव. पण आता हे कोणाच्या आरक्षणासाठी चाललं होतं, कशासाठी चाललं होतं, काय बदललं होते, बदलणार नव्हते, ह्याच्याबद्दल आज कुठलीच आपण जाहीर वाच्यता करू शकत नाही, कारण आपल्याकडे त्याचं काही क्लिअरिफिकेशन नाही.